भारतातील मिडल क्लासला आता लोन मिळणार नाही। आरबीआयचा एक असा नियम ज्यामुळे देशातील 62% लोकांना लोन मिळणे खूप कठीण होणार आहे। बँक आता अशा लोकांना लोनच देणार नाही ज्यांचा सिबिल स्कोर 730 पेक्षा कमी असेल। आता फक्त तुमचा पगार तपासला जाणार नाही तर तुमचा सिबिल स्कोर, तुमची जॉब सिक्युरिटी, तुम्ही कोणत्या सेक्टरमध्ये काम करता, त्या सेक्टरचं भविष्य काय आहे, तुमचा ईएमआय टू इन्कम रेशियो आणि तुमचं क्रेडिट बिहेवियर सगळं तपासलं जाणार। बघा, एखादा मिडल क्लास व्यक्ती जेव्हा 5 लाख रुपयांचं पर्सनल लोन काढतो तेव्हा त्याच्या आयुष्याचा एक्सरे काढला जातो आणि तेच हजारो कोटी रुपयांची कर्जे उद्योगपतींना विदाउट एनी गॅरंटी दिली जातात। सामान्य माणसाचा ईएमआय एक दिवस उशिरा गेला तर त्याला फोन चालू होतात, फाईन लागते, त्याला नोटिसा येऊ शकतात आणि तेच हजारो कोटी रुपयांनी देशाला बुडून दुसऱ्या देशात आश्रय घेणारे बिझनेसमॅन एका पॉडकास्ट मध्ये बसून मी चोर नाही म्हणत एक्सप्लेनेशन देतात। जर रिस्क मॅनेजमेंट इतकं महत्त्वाचं आहे तर हीच दूरदृष्टी मोठ्या कर्जांच्या बाबतीत का दिसत नाही? देशातील 62% लोक जर बँकांच्या निकषांमध्ये बसत नसतील तर प्रॉब्लेम लोकांमध्ये आहे की आपल्या आर्थिक व्यवस्थेत। सामान्य माणूस ज्याला लोनची सर्वात जास्त गरज आहे त्याला जर लोन मिळणं कठीण झालं तर आर्थिक प्रगती नेमकी कोणासाठी होत आहे?